प्रत्येक प्रकल्प आला तर फक्त विरोध करायचं काम शिवसेना. सूत्रसंचालन करणारे शेवटचं वाक्य उच्चारलं त्यांनी, सुदामाच्या घरी श्रीकृष्ण पधारे. आमच्या अतुलजींना मी विचारलं, वा मी अयोध्येला तर आलेलो नाही ना, मी या संगमेश्वरला. असं उपस्थित संगमेश्वर मधील वडीलधारी सर्व मंडळी आणि या महायुतीच्या मेळाव्याला उपस्थित असलेले सन्माननीय बाळ मानेजी, सन्माननीय अतुलजी काळसेकर, सन्माननीय संदीप उडतकर, सन्माननीय प्रमोद अद्दडराव, सन्माननीय राजू कोमेंडकर, सन्माननीय विनोद मस्ते, सन्माननीय मुराद आंबेडकर, सन्माननीय बाळू ढवळे, सन्माननीय सुजाता साळवी, सन्माननीय आमचे जिल्हाध्यक्ष श्री सावंतजी, मंचकावर असलेले अन्य मान्यवर, माझ्या समोर बसलेले सर्व चिपळूण संगमेश्वरचे वडीलधारी मंडळी, पत्रकार मित्र, बंधूंनो, भगिनींनो, मातांनो आणि मित्र, हा महायुतीचा मेळावा आहे. भारतीय जनता पक्ष, भारतीय जनता पक्ष, एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री यांचा शिवसेना पक्ष आणि सन्माननीय अजित पवार उपमुख्यमंत्री यांचा राष्ट्रवादी पक्ष, या तिघांची महायुती महाराष्ट्रात आहे. आणि ही लोकसभा किंवा लोकसभेची निवडणूक ही महायुती लढवत आहे. आणि म्हणून आजचा हा मेळावा महायुतीचा मेळावा आहे. महाराष्ट्रात 3 पक्ष मिळून महाराष्ट्रातलं सरकार चालवत आहेत. गुणगोविंदाने आहे, चांगलं वातावरण आहे. हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, एक लोककल्याणकारी राज्य निर्माण व्हावं या भावनेतून तिन्ही पक्षाचे नेते कार्यकर्ते अतिशय चांगल्या प्रकारे कार्यरत आहे. तेच वातावरण आपल्या संगमेश्वर चिपळूणमध्ये असेल असं मी गृहीत करतो. आणि म्हणूनच एवढी भव्य सभा या ठिकाणी कार्यकर्त्यांची होत आहे. माझ्या अगोदर तिन्ही पक्षाच्या मान्यवरांची भाषणं झाली, भाजपच्याही झाली, अजित पवार गटाचीही झाली आणि शिंदे शिवसेना गटाची झाली. ही भाषणं मी ऐकली आणि तिघांनी मला हमी दिली की या मतदारसंघातून रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून लोकसभेला मोदींनी जी घोषणा केली आहे अब की बार 400 पार, त्या 400 पार मध्ये रत्नागिरी सिंधुदुर्गचा खासदार असेल त्याची हमी या मंडळींनी सगळ्यांनी दिली आहे. कारण मला बोलण्यासाठी तसं काही शिल्लक राहिलं नाही आणि मला बोलायला वेळ बघा 1:30 वाजत आलाय. सगळे उपाशी असाल, जेवला नसाल, सगळ्यांच्या पोटात भूक लागली आणि माझे काही शब्द भूक भागू शकत नाही. अशा वेळेला मी उभा आहे. जास्त वेळ बोलणार नाही, पण बोललं पाहिजे, थोडं राजकारण सांगायला पाहिजे. उपस्थित सर्वांना सांगू इच्छितो मी, हा देश, भारत देश 140 कोटी जनता आहे. 140 कोटी. मोदी गेली 10 वर्ष पंतप्रधान आहेत. 10 वर्ष देशाला 75 वर्ष स्वातंत्र्य मिळाल्यानंतर झाली आहेत. 75 वर्ष मोदींनी सांगितलं देश ज्या 100 वर्ष पूर्ण होतील त्या हा देश
विकसित देश, प्रगत देश, आत्मनिर्भर भारत जगाच्या पाठीवर बनवल्याशिवाय राहणार नाही हे मोदींनी गॅरंटी दिली. गॅरंटी. आणि ही गॅरंटी यशस्वी करण्याचं काम तुम्ही आम्हाला सर्वांना की या 400 पार मध्ये आपल्या हक्काचा खासदार पाहिजे. सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या हक्काचा आताही खासदार आहे. रत्नागिरीचे लोक विचारतात साहेब आमच्याकडे 10 वर्ष आम्ही पाहिलं नाही त्याला. निवडणुकीला येतो केव्हा तरी भाषण करतो ना. मग 10 वर्षात काय आणलं? 10 वर्षात सिंधुदुर्ग रत्नागिरीला काय आणलं? एक तरी पाटबंधारे प्रकल्प, एक तरी ब्रिज, एक तरी मोठा रस्ता, एक तरी बालवाडी, एक तरी शाळा, एक तरी कॉलेज, एक तरी मेडिकल कॉलेज, एक तरी हॉस्पिटल आणलं. बेकारी आहे दोन्ही जिल्ह्यात. छोटे मोठे कारखाने आणले का? प्रयत्न केले का? याच्या उलट येणाऱ्या मोठमोठ्या प्रकल्पांना याने विरोध केला. मोठमोठ्या प्रकल्पांना विरोध केला. सिंधुदुर्गात विमानतळ मी आणत होतो. त्या जागेवर विमानतळाच्या जाऊन शेतकऱ्यांची जागा घेऊ नये आंदोलन. मी मग गेलो तिथे. पैसे जमीन, त्या जमिनीवर गवत पण रुजत नाही, खडकच खडक. आणि हा सांगतो शेतकरी द्यायची नाही, त्यांचं नुकसान होईल. सगळे विकत पैसे घेऊन तिथे विरोध. सी वर्ल्ड मालवणला पर्यटन जिल्हा झालाय. सी वर्ल्ड आणायचं ठरवलं, त्याला विरोध. यूपी आणि दक्षिण तामिळनाडूचे लोक येऊन तिकडे जमीन खरेदी करतात, त्यांना विरोध नाही तर दलाली मिळते. पण सी वर्ल्डला विरोध. प्रत्येक प्रकल्प आला तर फक्त विरोध करायचं काम शिवसेना. या रिफायनरीची गोष्ट सांग. रिफायनरी मी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मंत्री होतो. बरीच वर्ष होतो, तर 1 वर्ष होतो. त्यावेळी एक प्रश्न एका आमदाराने विचारला की रिफायनरी सुरू का होत नाही. त्याला उत्तर आमच्या मंत्र्याने दिला की याला विरोध. मला खरं कारण माहित होतं. मी फार राजकारण डीप मध्ये जाणार आहे. वरवरचं राजकारण मी नाही केलं. मी माहिती काढली. हा प्रश्न येण्याच्या 2 दिवस अगोदर उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीच्या घरी 34 कोळशापासून वीज बनवणारे उद्योजक. किती? 34. ही चर्चा विधानसभेत झाली आहे. पत्रकारांना मी सांगितलं, नुसता आरोप हवेतला नाही. 34 कोळशापासून वीज बनवणारे उद्योजक गेले. काय त्यांचा उद्योजकांना म्हणणं होतं? हा विजेचा प्रकल्प आहे रत्नागिरीचा, हा तुम्ही चालू करू नका. आणि तो चालू केला तर कोळशाची वीज कोण घेणार नाही, कारण तिथे वीज स्वस्त तयार होईल. आमची वीज महाग आम्ही विकतोय, म्हणून आमचे कारखाने 34 बंद. बघा, लोकांना स्वस्त वीज मिळणार होती, ती यांना नको आहे. आमचे कारखाने बंद होतील म्हणून उद्योग सुरू करू नका. तिथे लाखोनी नोकऱ्या उपलब्ध झाल्या असत्या. मग उद्धवजींनी सहज ऐकलं का? हो नाही. उद्धवजी सांगितलं मी आंदोलन करतो, आपलं जे काय आहे ते पाठवा. आज ऍडव्हान्स देऊन जा. ऍडव्हान्स दिलं. मी हाच आरोप विधानसभेत केलाय. ऍडव्हान्सची रक्कम पण सांगितली. आणि कारखाना बंद जाहीर झाल्यावर बाकीची रक्कम मिळेल 50 कोटी.
हे उद्धव ठाकरे, ही शिवसेना मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी जन्माला आली आणि रत्नागिरी सिंधुदुर्गात मराठी माणसाच्या मुळावर आली. हे बोलतात जो खासदार मी नाव पण नाही, काही कुवत नाही, पात्रता नाही, बोलणं कोण ऐकत नाही. कोणता प्रकल्प शिवसेनेने 2.5 वर्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होता, एक प्रकल्प रत्नागिरी एखादा सिंधुदुर्गात एखादं तरी काम केलं लोकहिताचं नाही. काय म्हणून मत मागताय? मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी बाळासाहेब शिवसेना जन्माला घातली. काय दिलं मराठी माणसाचं? मराठी तरुणींना नोकऱ्या, पोटाचा प्रश्न सोडवला काय? नाही सोडवला. आज मुंबईची मराठी माणसं लालबाग, परळ, माटुंगा, दादर इकडे राहायची. आता इथं जाताना चिपळूण एसटी स्टँडला लोक मुंबई चालले, मुंबई, आणि मग उतरले ट्रेन मधून, कोण टिटवाला, कोण वसई, कोण बदलापूर, मुंबईच्या बाहेर. मराठी माणूस मुंबईच्या बाहेर फेकला गेला. लालबाग, परळला 10 ते 15% मराठी माणसं राहिली, जी 100%. मग काय शिवसेनेने मराठी माणसासाठी ही 57-58 वर्ष घालवली. मराठी माणसाला सक्षम नाही केलं, मातोश्रीला सक्षम केलं. मातोश्री स्वतःसाठी उपयोग या उद्धव ठाकरे केला. बाळासाहेबांच्या सत्ता वेगळी होती, या शिवसेना वेगळी. बांधवून आता भाजपची सत्ता केंद्रात, राज्यात. मोदी साहेबांनी केलेली कामं माझ्याकडे आणि मुद्दा मांडली. कोरोना आला होता, तुम्हाला माहिती, 2022 साली कारखाने बंद पडले, उद्योग धंदे, हॉटेल, फेरीवाले सगळं बंद. लोक घरी, पगार नाही, पैसे नाही, उपासमार सुरू झाली. गरिबांच्या घरी अन्न नाही, गरिबांच्या मुलांच्या पोटात अन्न जात नव्हतं, रडत होती. अशा वेळेला या भारताचे पंतप्रधान माननीय मोदी साहेबांनी 80 कोटी गरिबांना, किती 80 कोटी गरिबांना मोफत धान्य तेव्हापासून सुरू केलं. आजही आहे, पुढचे 5 वर्ष मिळणार. खरंच भूक लागली आहे, चालत काढा वाटलं. थँक्यू. अहो, आपले पंतप्रधान हे गरिबांचे पंतप्रधान. अहो, यांनी नुसतं धान्य मोफत नाही, आयुष्यमान भारत एक योजना चालू केली. घरात आजारी पडला, पैसे नसतील तो उपचार कसा करणारा प्रश्न होता देशातील गरिबांना. मोदींनी आयुष्यमान भारत 5 लाखापर्यंतची मदत त्यांनी या योजनेअंतर्गत चालू केली. उज्ज्वला गॅस म्हणा, शेतकऱ्यांना 6,000 रुपये अकाउंटवर म्हणा, किती उद्योग, 54 योजना मोदींनी दिली. 54. ज्याला घर नाही असे 4 कोटी गरिबांना मोफत पक्कं घर दिलं. 4 कोटी. आणि आताच्या जाहीरनाम्यात आहे पुढे 3 कोटी अधिक घर देईल. या शिवसेना विचारा, उद्धव ठाकरे 2.5 वर्ष होता, एक तरी निराधार गरीब शिवसैनिकाला घर दिलं का रे बाबा? एक तरी शिवसैनिक आजारी पडला, औषधाला 1,000-2,000 पाठवले का रे बाबा? नाही. असं काही नाही. फक्त मराठी माणसाच्या नावावर सत्तेवर गेले, हिंदुत्व करत, हिंदुत्वाला बगाल देऊन माननीय बाळासाहेबांनी तडजोड कधी केली नव्हती. आणि तडजोड करून शरद पवारांच्या बरोबर जाऊन
काँग्रेसच्या बरोबर जाऊन मुख्यमंत्री. वैयक्तिक स्वार्थ, ना हिंदुत्व ना मराठी अशी शिवसेना आहे. याच्या उलट भारतीय जनता पक्ष, आमचा देश, देशाची जो जनता ती सुखी समाधानी व्हावी, देश महासत्ता बनावा, आत्मनिर्भर बनावा. 2014ला मोदी सत्तेवर आले, पंतप्रधान. जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये भारत 11 नंबरवर होता, 11. आणि आता किती नंबरवर आहे? 5व्या. मोदींनी 5व्या क्रमांकावर आणलं भारताला. आणि 2030 साली अमेरिका, चायना नंतर 3रा नंबरवर भारत आहे. 3रा. ही प्रगती आहे. देशाचं उत्पन्न वाढावं, शेतीचं उत्पन्न वाढावं, शेतीपासून, फळापासून वेगळे उत्पादन, बाय प्रोडक्ट बनावे, त्याचं मार्केटिंग करावं, एक्सपोर्ट करावं परदेशात, लोकांना जास्त उत्पन्न व्हावं, लोक सुखी व्हायला पाहिजे. यासाठी दिवस रात्र आमचे मोदी साहेब प्रयत्न करतात. मी त्यांच्या मंत्रिमंडळात पाहतोय किती तास काम करतात. मोदी सकाळी 3 वाजता, 12च्या नंतर झोपतात आणि 3 वाजता उठतात. योगा वगैरे करून 5 वाजता अधिकाऱ्यांची ब्रीफिंग घेतात, चर्चा. त्यांची कॅबिनेट कधी 8:30, कधी 10:30. कॅबिनेट सकाळ 16 तास, 18 तास मोदी काम करतात. कोणासाठी? देश आणि देशाची शक्ती. आणि म्हणून मोदी म्हणाले, अब की बार 400 पार. मग आता हे चेष्टा होऊ लागली या वाक्यावर. चेष्टा. लाल रामलीला मैदानावर विरोधकांची एक जाहीर सभा गेल्या आठवड्यात झाली. विरोधक म्हणजे काँग्रेस, पवार साहेब आणि ज्याचे 5च खासदार आहे अशी शिवसेना यांची तिथे झाली. ते उद्धव ठाकरे गेले. त्यांना वाटलं आपल्याला रामलीला मैदानावर बोलायला मिळणार. गेले. अरे तुझा आकार बघ, 5. लोकसभेत किती खासदार बसतात? 543. आज सांगायचे 5. कोणी राज शिकणार आहे? शरद पवार किती? 3. काँग्रेस किती? 50, 55 आणि 3 58. सगळ्यांचे खासदार किती? 58. भाजपचे किती? 303. सांगा कोणाशी लढता? काय बोलला हवा? उद्धव ठाकरे काय वाक्य म्हणतात? मोदींनी सांगितलं अब की बार 400 पार. हा म्हणतो अब की बार मोदी तडी पार. अरे चांगलं बोल रे. चांगलं बोलता येत नाही का तुला? शिव्या घालतोस. कोणावर बोलतो? पंतप्रधान देशाचे 140 कोटी जनतेचा नेता आणि पंतप्रधान. तुला काय वाटत नाही जनाची ना मनाची? त्यांच्यावर बोलतो. या कोकणात वडीलधारी माणसाकडे बघत नाही तरुण वर्ग. त्यांनी पाहिलं नमस्कार करते, संस्कार कोकण जोपासताय. हे संस्कारांच्या मुलांना, लोकांना. आणि तू एवढ्या मोठ्या व्यक्तीला तडीपार शिवी घालतो. काय बोललाय? मी परवा उत्तर दिलं मालवणमध्ये. सडेतोड उत्तर दिलं. सगळ्यात जेवढं आमच्यावर मोदीने आरोप केले तेवढं नाही उत्तर. मी काय उष्ण ठेवत नाही, परतफेड करून. आणि म्हणून बांधवा, मी आलोय माझ्या लोकांना भेटायला. कोकण माझं घर समजतो, कुटुंब समजतो. मी हक्काने बोलायला. हा देश वाचवायचा असेल, त्या देशाकडे वाकड्या नजरेने कोणी पाहता कामा नये असं तुम्हा आम्हाला वाटत असेल, लहान थोर मोठा माणूस वृद्ध असो, सगळ्यांना अन्न धान्य कपडा लत्ता दर्जेदार मिळावा
भारत एक प्रगत देश व्हावा, सुजलाम सुफलाम देश व्हावा. छत्रपतींच्या काळात जसं लोक कल्याणकारी राज्य निर्माण झालं, भारत लोक कल्याणकारी भारत बनावा हे आमचे मोदी साहेब प्रयत्न करतायत. आणि म्हणून त्यांना साथ द्यायची आहे. त्यांना तिसऱ्यांदा हायट्रिक करून त्या खुर्चीवर बसवायचं आहे. म्हणून हा तास, म्हणून एक प्रयत्न आहे. म्हणून उपासपोटी तुमच्याशी बोलावं लागतं आणि तुम्ही उपाशी आहात. विचार करा. आम्ही कोणाला आरोप करायला आलो नाही. आमच्याकडे काम आहे, कार्य आहे. मी सिंधुदुर्ग जिल्ह्यात, महाराष्ट्रात आणि आता खासदार केंद्रीय मंत्री देशात जे काम केलंय, आता राष्ट्रपतींच्या भाषणात माझा उल्लेख झाला, पंतप्रधानांच्या भाषणात माझा उल्लेख झाला माझ्या डिपार्टमेंटचा. एवढंच का अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी उल्लेख केला. सिंधुदुर्गात जेवढा विकास झाला सगळे कामं मी केले. एक कामाचा यांचा संबंध. रस्ते, पाणी, वीज, शाळा, धरणं, टँकर मुक्त सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्रात एकमेव. इंजिनिअरिंग कॉलेज आहे, मेडिकल कॉलेज आहे, खाजगी आणि प्रायव्हेट हॉस्पिटल 6.5 बेडचं आहे, वृद्धाश्रम आहे. हे शिवसेनेवाले रिटायर झाले ना कामटेकडे, कुठे आश्रय नसणार. आमचा वृद्धाश्रम मी फुकट ठेवून देणार. बडबड करू नका, 2 टाइम खा. ही पण व्यवस्था केली. आज तरुणांना एक्सपोर्ट करतात, आंबे एक्सपोर्ट करतात, मासे एक्सपोर्ट करतात, जांभळाची बी, फणसाची बी. ही फणसाची बी आहे ना, आपली बी, त्याची पावडर बनवून डायबिटीसचं औषध बनवतो. डायबिटीस. आता परदेशातले लोक येतात, आम्हाला बिया पाहिजे, माझ्याकडे आले. म्हणजे फणसाची बी, चिंचेची बी, जांभळाची बी, हळदी मशमे टाकतात तर त्यापासून पावडर एका बाजूला आणि दुसरा पावडर बाजूला. त्या दुसऱ्या प्रकारची पावडर ही मेडिकल फार्मास्युटिकल साठी उपयोगात येते. किलोला किती रुपये? 8,000 मिळतात. 8. हे सगळे उद्योग मी काय चालू केलं. एक सावंत नावाच्या मुलीने MBA झाली आहे. तिने आता गवती चहा, जो चहामध्ये टाकतो ना आपण सर्दी झाल्यावर, त्या गवती चहापासून ऑइल बनवायचा कारखाना टाकला. सांगवे कणकवलीचे गाव कारखाना टाकला आणि ती ऑइल बनव. ऑइल हे ऑइल कसं जातं सांगावं. नाहीतरी आपण कुंडीतच गवती चहा करतो. आता लोक शेती करायला लागली. आसामला अत्तर बनवतात गवती चहापासून. 200 महिलांचे कारखाने. ही मुलगी तेल बनवते. 7,000 रुपये किलोनी तेल विकते ती. बघा, हे नवीन नवीन शोध लागले. मी सिंधुदुर्गात आणतो, लोकांना सांग. आसाम लागलो येताना 2,000 रुपये आणली बांबूची. तर बांबू आहे ना तिकडे, हा महाग. आणि बांबूपासून अगरबत्ती बनवतो. ही अगरबत्ती परदेशात किती जाते आमचं डिपार्टमेंट विकते. एक्सपोर्ट 3,000 कोटीचं एक्सपोर्ट अगरबत्ती परदेशात होते. म्हणजे आपल्याकडे देव आहे तसं नाही, तिकडे पण देव आहे, तिकडे पण अगरबत्ती. वेगळे व्यवसाय सुरू झाले कोकणात. हे इथेही सुरू करायचं आहे. इथला समाज कुणबी असो, कुंभार असो, मुस्लिम असो, कोणताही धर्म जातीचा असो, ज्याला पोट आहे तो या देशात नागरिक आहे. त्याला पोटाचा प्रश्न सोडवण्याचं काम सरकारचं असतं. आणि मी सिद्ध केलं. शिंदे आदिवासी आणि मागासवर्गीयांसाठी ते जो उद्योग केला त्यांनी, उद्योग म्हणजे व्यवसाय. शिवसेनेवाल्यांचे नको ते उद्योग नाही. उद्योग म्हणजे कारखाना केला.
तर त्या 90% पर्यंत कर्जमाफ, 10% पैसे भरायचे. महिला आणि ती पण मागासवर्गीय होती, एवढी सूट यायची. कारखानदारी आपल्या जिल्ह्यात यावी, नाही तर नोकरी सोडून शिकलं का मुंबईत जा, कुठे काम करा, किती पैसे मध्ये करतो, कसे झोपतो, झोपडपडी, हे जीवन आपलं नाही. स्वाभिमानाचं जीवन. मी भारतीय आहे, मला रोजी चांगली नोकरी, मी व्यवसाय करेन आणि वापस जगेन. अमेरिकेच्या एका माणसाचं दरमहाशी उत्पन्न किती? 54 लाख. कसे जगत असतील बाबा? 54 लाख. चायनाच्या एका माणसाचं उत्पन्न किती? 36 लाख. चायना. आपलं किती? 1,97,000 सरासरी. आता आपलं 10 लाख, 20 लाख गेलं. आपण किती रुपयापर्यंत? प्रत्येकाच्या घरासमोर गाडी असेल हो तेव्हा. आणि त्याला प्रत्येक, काल माझी व्यापाऱ्यांची बैठक झाली चिपळूणला, काय काय केलं पाहिजे ते त्यांना मी सांगितलं. आज माझ्या अंडर 7 कोटी कारखाने आहेत, 7 कोटी, 18 कोटी कामगार आहेत. त्यामध्ये तुमच्या इथले कारखाने व्हायला पाहिजे. आपण नोकऱ्या मागत फिरण्यापेक्षा दुसऱ्याला नोकरी देण्याची क्षमता कोकणी माणसाची. काळा मारण्यासाठी बोलत नाही. सुरुवात करा, मी तुमच्या पाठी, कर्ज मी देणार. तुम्हाला फक्त जमीन पाहिजे तुमची, बाकी मशिनरी, कर्ज, सर्व गोष्टी आहे. मार्केटिंग पण, एक्सपोर्ट पण, त्याला मदत आम्ही करतो. आम्ही म्हणजे सरकार, सरकार म्हणजे मोदी सरकार, मोदी सरकार. आणि म्हणून बांधव आपलं सरकार असायला पाहिजे. आपल्या सरकारमध्ये मी आहे, मंत्री म्हणून आहे, नुसता खासदार म्हणून आलो नाही थापा मारायला. मी कृतीमध्ये आणलाय. जा सिंधुदुर्गात, तुम्ही खरंच जा, तिथलं राहणीमान लोकांचं बघा. एक तरी असा व्यक्ती दाखवा की त्याच्या घरात अन्न शिजत, उपाशी होत, गरिबी नाही केली. मी ह्या जिल्ह्यात 34 वर्ष मुंबईत नगरसेवक, PhD चेअरमॅन, आमदार, मंत्री, 10-12 खासदार, मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेता, परत आमदार, खासदार आणि आता केंद्रीय, एवढी पदं मी नशीबवान. पण मी माझ्यासाठी, जनतेसाठी, मी गरिबी शिल्लक नाही सिंधुदुर्गात ठेवली. ते कसे त्यांना रोजीरोटी मिळेल असे वेगवेगळे कारखाने म्हणा, शिक्षण म्हणा, आता फळ प्रक्रिया करणारे फूड प्रोसेसिंग चे कारखाने आणण्यासाठी, त्याला ट्रेनिंग करून देण्यासाठी टेक्निकल सेंटरचं काम सुरू झालं. दोडामार्गमध्ये विमानतळ आला चिपीला, दोडामार्गला मी कारखाने जवळपास 500च्या घरात आणतोय. इतकी मुलं कामाला 500च्या घरात काम, एकच गाडीवर. एवढं सोपं काम नाही हो. आता काय भूक लागली, बाहेर एवढं गरम होत आहे ना, आता आवाज हळूहळू कमी होत चाललाय, तरी संध्याकाळी परत येईल. संगमेश्वरला यावं लागतं हो, सासरवाड आहे, सासरवाड आहे. आणि म्हणून इथे तर कुठे बोलू शकत नाही, थापा मारू शकत नाही, नाही तर घरी जाऊन काम काय आमच्या गावात पण थापा मार, असं होऊ नये असं नाही. आणि म्हणून मोदी सरकार, मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान, आपला देश एक आत्मनिर्भर बनावा, गरिबी जावी आणि लोक आर्थिक सक्षम बनावे, लोक सुखी समाधी आनंदी व्हावे, असं सरकार मोदी आणू शकतात. आणि मोदींच्या सरकारमध्ये आपल्या हक्काचा खासदार जायला पाहिजे. आणि म्हणून जाणाऱ्या खासदाराची निशाणी कमळ आहे.
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.